ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वेगवेगळ्या मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर आज बेस्टची एकही बस धावताना दिसली नाही। त्यामुळे सकाळी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। संपावर तोडगा काढण्यासाठी दुपारी पार पडलेली बैठक सुद्धा निष्फळ ठरल्याने अजूनही संप कायम आहे। दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रस्त्यावर खासगी वाहनांची गर्दी वाढली आणि त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। तर दुसरीकडे रिक्षा टॅक्सी पकडण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। संप पुकारणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनांना प्रशासनाने मेस्मा अंतर्गत नोटीस पाठवली आहे। शिवसेनेची बेस्ट कर्मचारी सेना या संपात सहभागी झालेली नाहीये। दरम्यान संप मिटवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलतं याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलंय। बेस्टच्या बसेस आज रस्त्यावर उतरल्या नाहीत। खरं तर लाईफलाईनचाच एक भाग बेस्ट सुद्धा आहे आणि आज नेमकी मुंबईकरांना काय परिस्थितीला सामोरं जावं लागलं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी, बघूया। मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे रस्त्यावर बेस्ट बसेस दिसत नाही। याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। तुम्ही कुठून आलात, कुठे जायचं आहे? मी सायनवरून आलो, मला वाशी नाक्याला जायचं आहे। वाशी नाक्याला जायचं तर बस भेटत नाही आम्हाला। कुठे आहे तुम्ही कामाला? मी इकडे वाशी नाक्याला आहे। अच्छा, आता बस मिळत नाहीये, कसं जाण्याचं काय इंतजाम? आता बस नाही तर आता मला रिक्षा पकडायला लागणार। रिक्षानं 50 रुपये बोलतात, 100 रुपये कोण बोलतं। संप आहे आणि या संपाचा फायदा रिक्षा चालक सुद्धा घेत आहेत। तुमचं नाव सांगा आणि कुठून कुठे जाणार आहे? मी आता भांडूपवरून आलो आहे, आता टाटा पॉवरला जाणार आहे। टाटा पॉवरला जाण्यासाठी 16 रुपये तिकीट लागतो, इथून 18 ते 16 रुपये। परंतु आता रिक्षाला जाण्यासाठी कमीत कमी 50-60 रुपये द्यावं लागतं आहे। आता जर पैसा तुटवडा पडला तर परत घरी काम बुडवून घरी जावं लागतं आहे। बस बंद हे एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याची बस सुरुवात करायची ही विनंती आहे। बेस्ट कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यासाठी संप करतायत, त्यांच्या मागण्याबाबत तुम्हाला काय वाटते? मग बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करावं लागेल, त्यांचं पण कष्ट आहे। सरकारने योग्य निर्णय घेऊन त्यांना त्वरित तोडगा काढून बस चालू करावी आणि प्रवाशांची हाल करू नये ही विनंती। काका, आप कहाँ से आए, कहाँ जा रहे हैं? एकंदरीत असा प्रवासी आहेत, बसची वाट बघतायत, परंतु बस मिळत नाही। रिक्षा चालक आहेत ते सुद्धा त्यांना लुटताना दिसतात। एकूणच इथे प्रशासन मात्र कुठेतरी कमी पडते असं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंदुबईसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। साकीनागाला जायचं आम्हाला। अच्छा, आणि आम्हाला कुठे काय बंदोबस्त केले नाही, इकडे काय पण तकलीफ होते ना पब्लिकला। काय तो करायला पाहिजे, गव्हर्नमेंट काय करतात हे सगळे? हे बघा हे बघा हे बघा, खाली बस जाते, खाली बाईक जाते, रिक्षा जाते, कोणी थांबत नाही इकडे। काय त्यानंतर बातमी सगळ्यांना चक्रावून सोडणारी। सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना भाजपच्या एका युवा नेत्याला दारू तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्याच्याकडून तब्बल 1,20,000 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे। असगर खान असं दारू तस्करी करणाऱ्या या भाजप नेत्याचं नाव असून तो घुगुस इथला कार्यकर्ता आहे। काल रात्री स्कॉर्पिओतून असगर स्वतः सहकारी सुशील रॉबर्टसह दारू घेऊन चंद्रपूरकडे निघाला असल्याची खबर पोलिसांना मिळाली। पडोली पोलिसांनी MIDC परिसरात ही गाडी पकडली। गाडीत 1 लाखाहून अधिक रुपयांच्या दारूच्या बाटल्या पकडण्यात आल्या। विशेष म्हणजे दारूच्या बाटल्यांचा खजिना पाहून पोलीसही चक्रावून गेले। गाडीत ज्या पद्धतीने बाटल्या कोंबण्यात आल्या होत्या ते सगळं मती गुंग करणारं होतं। गाडी मिळालेल्या माहितीनुसार गाडी थांबवली असता गाडीमध्ये काही आढळून आले नाही, परंतु गाडीची बारकाईने तपासणी केली असता गाडीच्या 4ही दरवाजांमध्ये आणि मागचं जे डिक्कीचं गेट असते त्या गेटमध्ये एकूण 5 पेट्या देशी दारूच्या, ज्यांचे लेबल पण काढलेले होते, अशा मिळून आल्या। 2 आरोपी गाडीमध्ये मिळून आले।